नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तांदळाची इडली कशी बनवायची। जे मी तांदूळ घेतलेले आहे ते आपल्याला दुकानचे म्हणजेच राशनचे वापरायचे आहे। एकदम भारी तांदूळ वापरायचा नाहीये, त्यामुळे इडली खुसखुशीत आणि जाळीदार बनते आणि स्पंजी पण बनते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच इडली किती जाळीदार बनली आहे आणि किती मस्त टम फुगलेली आहे। तर खूप सोप्या पद्धतीत आपण इडली बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हाताने दाबली तरी खूप छान अशी फुसकी पण झालेली आहे। तर कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया। यासाठी मी घेतलेले आहे राशनचे तांदूळ। तर आता इथे आपल्याला मेजरमेंटनुसारच सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे। मी इथे 3 वाटी तांदूळ घेणार आहे। हे तांदूळ मी राशनचे घेतलेले आहे। राशनच्या तांदळाचे उत्तापे किंवा इडली खूप छान होते। आपल्याला मेजरमेंटसाठी एकच वाटीचा वापर करायचा आहे। 3 वाटी मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे। 3 वाटीला अर्धी उडदाची डाळ पुरेशी होते। आता ती एका पातेल्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने 3-4 वेळेस धुवून घ्यायची आहे। त्यानंतर रात्रभरासाठी 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजवायला ठेवून द्यायचे आहे पाणी टाकून। 7 ते 8 तासानंतर आपण बघू शकतो आपला तांदूळ आणि डाळ पण मस्त फुगलेली आहे। आता ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। जास्त बारीक करायची आहे आपल्याला। तर सगळी अशी बारीक करून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी पुन्हा ढवळून घेत आहे। तर इथे जास्त आपल्याला पाणी वापरायचं नाहीये। उत्तापे करायचे असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता दळायच्या वेळेस। थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला दळायचं आहे, खूप जास्त पाणी टाकू नका, नाहीतर आपलं हे बॅटर खूप पातळ होईल, इडलीच्या लायक होणार नाही। तर आता हे बॅटर झालेलं आहे परफेक्ट। आता पुन्हा 7 ते 8 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता इडली पात्रामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे। 1 ग्लास इतकं पाणी मी टाकलेलं आहे। आता इडली पात्रावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्त उकळी काढून घ्यायची आहे पाण्याची। इडली पात्रामधले जे भांडे आहे त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे। तूप पण लावू शकता तुम्ही। तर तेल का लावायचं, आपली इडली खाली चिटकत नाही यासाठी। तर आता बॅटरकडे वळूया। 8 तासानंतर तुम्ही बघू शकता 1 चमचा घ्यायचा। वरचं पाणी जर आलेलं असलं तर पाणी काढून टाकायचं। मी डाळ दळत्या वेळेस पाण्याचा जास्त वापर केला नव्हता, त्यामुळे आपलं पाणी काही जास्त आलेलं नाहीये। त्यामुळे मी हे आता मिश्रण एकजीव करून घेते, मिक्स करून घेते आणि त्यात थोडंसं चिमूटभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता मिक्स करायचं आहे। तर यात मी आता इनो टाकणार आहे। इनोने आपल्या बॅटरला स्पंजी व्हायला मस्त मदत होते। तर मी अर्धं बॅटर हे काढून ठेवलेलं होतं उत्तापेसाठी आणि अर्ध्या बॅटरमध्ये मी इनो अर्धी पुडी इतकी टाकलेली आहे। अर्धी पुडी पुरेशी होती आणि हे फेटवताना आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटवायचं आहे। जर आपण उलटा हात फिरवला तर आपले बबल्स ह्या बॅटरमधून बाहेर निघू शकतात, त्यामुळे आपल्याला एकाच हाताच्या डायरेक्शनने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता इडली पात्राला पहिलंच तेल लावून घेतलेलं होतं, त्यात आता हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला थोडी पटकन झटपट करायची आहे, कारण आपण इथे इनोचा वापर केलेला आहे। आता इडली पात्राला पण त्यात पाणी ठेवलेलं, त्याला मस्त उकळी आलेली आहे। आता ही कृती पटकन झाली की आपल्याला पटकन इडली पात्रात हे भांडे सेट करून घ्यायचे आहे। तर इथे मी पटपट असे सगळे भांडे लावून घेतले आणि इडली पात्राला पण मस्त उकळी आलेली होती पाण्यामध्ये। तर हे भांडे मी असे ठेवून घेतले व्यवस्थित आणि वरती पटकन आपल्याला झाकण पण देखील ठेवून द्यायचं आहे। तर तुम्हाला जर यावरून एक कापड टाकायचं असेल तर तुम्ही कापड पण टाकू शकता ओलं करून, त्याने पण खूप छान वाफ कोंडून मस्त इडली फुगली जाते। पण तुमचं वरचं भांडं परफेक्ट असेल तर काही गरज नाही। तर टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला 10 मिनिटानंतर चेक करून बघायचं आहे। थोडंसं इडलीचं पीठ याला चिटकत आहे। मी पुन्हा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देते आणि दुसऱ्या भांड्यात पण मी 2 भांड्यात इडली लावलेली होती, दुसऱ्या भांड्यात एकदम परफेक्ट इडली झालेली आहे। तिथे पण टूथपिकच्या साहाय्याने चेक करून बघते, अजिबात चिटकलेली नाही, एकदम परफेक्ट झाली आहे। आता हे भांडं मी थंड व्हायला ठेवून देते।
आता इडलीसोबत मी बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी। तर ओल्या नारळाची चटणी ही कशी बनवायची यावर 2 दिवसाच्या आत व्हिडिओ येणार आहे। तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी इडलीसोबतची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ यात सेट केला नाही। तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका। तर खूप छान ही चटणी होते। तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही पण कळवा। तर मी इडलीसोबत ही चटणी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे आणि मस्त इडली पण आपली थंड झालेली आहे। आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशी इडली मोकळी करून घ्यायची आहे। इडली पात्रातून सहजपणे हलक्या हाताने आपली इडली निघत आहे आणि किती मस्त जाळी पडली आहे हे पण तुम्ही बघू शकता। किती स्पंजी झाली आहे आणि किती फुगलेली आहे यावरूनच तुम्ही बघू शकता आपली रेसिपी किती छान झाली आहे। तुम्हाला जर इडली आवडत असेल आणि इडली सोप्या पद्धतीत कशी बनवायची, पीठ भिजवायची गरज नाही, आंबवण्याची गरज नाही, एकदम झटपट इडली जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा। एका दिवसात म्हणजे तुम्हाला जर अर्ध्या तासात इडली खाऊशी वाटत असली आणि लगेच करायची असली तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तो व्हिडिओ बघायला विसरू नका। तर आपण हे पीठ आंबवून इडली केलेली आहे। ही पण इडली खूप छान होते। तुम्ही अशी इडली केली नसेल तर नक्की करून बघा। खूप छान आणि खूप झटपट इडली होते आणि खूप स्पंजी पण होते, जाळी पण मस्त पडते। तर इडली पात्रातून अशा आपण इडल्या सगळ्या काढून घेतल्या आहेत, तुम्ही बघू शकता आणि खूप 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 छान झालेल्या आहे। तर यासोबत तुम्ही सांबर देखील पण करू शकतात, पण मला सांबरपेक्षा ओल्या नारळाची चटणी खूप आवडते। तुम्हाला काय आवडतं इडलीसोबत, सांबर, ओली नारळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपल्या पूजास किचन चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। आणि आत्ता आली आहे नवरात्र, तर नवरात्रीचे 9 दिवसाचे 9 व्हिडिओ कलरसोबत येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पूजास किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। शेजारी बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजेच माझा जेव्हा व्हिडिओ माझ्या मोबाईलवर पडेल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल, म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर तुम्ही इडली बघू शकतात किती स्पंजी झाली आहे, हाताच्या साहाय्याने दाबते तरी कुठे तुटत नाही आहे किंवा फाटत नाही आहे। खूप छान इडली झालेली आहे। तुम्ही देखील अशी इडली करायला अजिबात विसरू नका। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कोणकोणते आवडले किंवा कोणकोणते मी रिपीट करू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्यासाठी कोणती रेसिपी मी बनवू हे पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला खूप छान छान कमेंट येतात व्हॉट्सअपला की तुम्ही ही रेसिपी खूप छान केली, ती रेसिपी खूप छान केली, ती पुन्हा करा। मी खूप साऱ्या रेसिपी अशा डबल केलेल्या आहे कमेंटनुसार। तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणती रेसिपी डबल करावीशी वाटते, थोड्या वेगळ्या पद्धतीतली, मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तुमच्यासाठी मी ती रेसिपी डबल घेऊन येण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत खात पित राहा, आनंदित राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा। थँक्यू सो मच।